बायबल उघडूया, करंथीकरास पहिले पत्र. जर तुम्ही ना करंथीकरास पहिले पत्र, दुसरे पत्र हे व्यवस्थित वाचलं ना, म्हणजे वाचायचं म्हणून नाही, एक एक वाक्य मनन करून जर तुम्ही वाचलं ना, इतक्या अद्भुत गोष्टी तुम्हाला दिसतील. करिंथ येथील मंडळीसाठी, ओके, ज्या मंडळीला प्रेषित पौलाने जन्म दिलाय, जिथे ना विश्वासू लोक उभी राहिली आहेत. प्रेषित पौल काय म्हणतो माहिती करंथकरांच्या लोकांविषयी? प्रेषित पौल म्हणतो की मला देवाचा आत्मा नाही काय, मी प्रेषित नाहीये का, आणि मी तुमच्यासाठी अपॉस्टल ठरलो नाहीये का? मग एक वेळ येते प्रेषित पौल असं म्हणतो की भले मी इतरांसाठी प्रेषित नसेल, पण तुमच्यासाठी तर नक्कीच आहात. प्रभूमध्ये मी जे श्रम केले आहेत ना, ते माझे श्रम तुम्ही आहात. तुम्हीच प्रभूमध्ये माझ्यासाठी नाही का माझे साक्षी आहात, आणि मी तुमच्यासाठी ऍटलिस्ट मी अपॉस्टल किंवा मी प्रेषित ठरलो आहे, कारण मी तुम्हाला जन्म दिला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो, जर मी तुमच्या जीवनात आत्मिक पेरणी केली आहे आणि काही भौतिक गोष्टींच्या बाबतीत जर मी तुमच्याकडे आलो, तर तो मला अधिकार नाही का? इतका अधिकार, इतकं बोल्डली प्रेषित पौल यांच्याविषयी बोलतो. म्हणजे मटेरियल थिंग किंवा भौतिक गोष्टींविषयी जर तुम्ही म्हणत असाल मी हे केलं, मी ते केलं, मग तो उदाहरण देतो की जो द्राक्ष मळा लावेल तो त्याचं फळ खाणार नाही काय? जर कोणी एखादी पेरणी करेल तर त्याचं नाही का जे काही कापणी येईल त्याच्यात त्याचा वाटा नसणार का? पण तो म्हणतो आम्ही काय केलंय, आम्ही स्वतःच मेहनत घेतलीये, आम्ही स्वतःच काम करतोय, आम्ही स्वतः श्रम घेतोय, आम्ही सगळं काही स्वतःच करतोय, आणि आम्ही जसं काही आमच्याच पैशाने आम्ही मिनिस्ट्री करतोय. प्रेज द लॉर्ड. आमच्याच पैशाने आम्ही हे सेवा कार्य चालू ठेवलं आहे, आम्ही कोणावर अवलंबून राहिलो नाही. परंतु जरीही मी तुमच्यावर अवलंबून राहिलो तरी मी आत्मिक पेरणी करणारा तुमच्याकडे मटेरियल थिंग्सची अपेक्षा करू शकतो. पण प्रेषित पौल तेही करत नाही, पण तो त्यांना काही गोष्टी शिकवत होता. एक एक वाक्य जर तुम्ही हे नीट मनन करून पाहिलं ना, मी तुम्हाला सांगते वेगळे रेव्हलेशन्स तुम्हाला मिळतील. जस्ट गिव्ह मी. पहिले करंथीकरास 2:11 आणि 12 हे वचन आपण वाचूया. करंथीकरास पहिले पत्र 2:11 आणि 12. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे वचन जे आहे ना, यावर जर तुम्ही मनन केलं ना, पवित्र आत्मा अद्भुत रीतीने बोलेल तुमच्याशी. इथे काय सांगतो माहिती? मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा, त्याच्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? प्रेज द लॉर्ड. भलेही जर मी मी माझ्या फॅमिली सोबत राहते, तर मला माहितीये की प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे, आता ह्यांच्या मनात काय चालत असणार. तुम्ही एका व्यक्तीसोबत जेव्हा खूप वर्ष घालवता, तर तुम्हाला माहितीये ह्या इन्सिडेंट मध्ये ही व्यक्ती कसा रिस्पॉन्स देईल, ह्यांच्या मनात काय चाललंय, ही व्यक्ती खुश आहे, आनंदी आहे, काही लपवायचा प्रयत्न करते, किंवा आता ह्या व्यक्तीला काय पाहिजे हे आपल्याला समजतं, कारण त्या व्यक्तीसोबत राहून राहून आपल्याला सवय झालेली असते. परंतु तरी सुद्धा ना, आपण अगदी त्यांच्या अंतःकरणात खोल काय चाललंय किंवा माइंड मध्ये काय चालू आहे हे आपण नाही जाणू शकत. का? कारण बायबल सांगतं मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा, त्याच्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? सो तुमच्यामध्ये काय चाललंय हे तुमच्या स्पिरिटला माहितीये, माझ्यामध्ये काय चाललंय, माय स्पिरिट इज वेल अवेअर ऑफ इट. ओके. आत्मा, प्राण, शरीर अशा आपल्या प्रकारे आपल्याला प्रभूने बनवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. सो आपल्यामध्ये परमेश्वराच्या आपल्यामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा सर्व गोष्टी जाणतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू द्या की शेवटच्या क्षणी काय होणार आहे? देवाचा आत्मा देवाकडे जाणार आहे, शरीर इथे पृथ्वीवर राहणार आहे, आणि सोलचं साल्वेशन, जीवाचं तारण, या गोष्टी चालू आहेत. ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, येशू ख्रिस्त काय म्हणाला? हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने आत्मा परमेश्वराच्या हाती सोपवला. बायबल सांगतं की शेवटच्या वेळेस काय होईल माहिती? की चांदीचा दोर तुटेल आणि ना देवाचा आत्मा देवाकडे जाईल. प्रेज द लॉर्ड. सो ह्या जीवामध्ये आपण काय करतो, ह्या सोलच्या लेवलवर आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींवर हिशोब होणार आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी मी डिटेलमध्ये शिकवेल, पण इथे आत्म्याबद्दल दिलंय म्हणून मी सांगते. सो युअर स्पिरिट, ओके, युअर स्पिरिट नोज व्हॉट यू आर डुईंग, राईट, रॉंग, जे चालू आहे ते सगळं आपल्या आत्म्याला माहिती आहे. म्हणून वचन सांगतं की मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याला सगळं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. माझ्या आत्म्याला मी आतून बाहेर माहितीये, तुमच्या आत्म्याला तुम्ही आतून बाहेर माहितीये. ओके. काहीही असू दे, मी थोड्याशा ह्या भौतिक रेल्म मधल्या नाही, आय एम टॉकिंग अबाउट द स्पिरिट रेल्म. ओके. आत्मिक जगात काही वेगळ्या गोष्टी घडतात,
आणि आत्मिक जगामध्ये आत्म्यांचं कम्युनिकेशन होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वर आत्मा आहे, त्याची उपासना, त्याचे उपासक जे आहे त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील. जीवाने, शरीराने, मुखाने, शब्दाने, मोठमोठे नाही का भारी शब्द वापरून असं नाही दिलंय, आत्म्याने. कारण आत्म्याला आपण आत्मिक वर्शिपच देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग देवाच्या गोष्टी कोण ओळखणार? देवाच्या आत्म्याशिवाय कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. सो जो परमेश्वराचा आत्मा आहे त्या आत्म्याला परमेश्वराच्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती आहेत. प्रेज द लॉर्ड. सो देवाच्या गोष्टीत देवाचा आत्मा ओळखतो. मी ज्या वेळेस नाही का फर्स्ट कोरिंथियन्स 2:12 हे वचन वाचत होते ना, पवित्र आत्म्याने इतकं काही मला शिकवलं. 12वं वचन सांगतं, आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाहीये. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी येशूच्या नावावर विश्वास ठेवलाय, ज्यांचं तारण झालंय, त्यांना जगाचा आत्मा मिळाला नाहीये, तर देवापासून निघणारा आत्मा मिळालाय. प्रेज द लॉर्ड. यू हॅव रिसीव्ड द स्पिरिट विच इज फ्रॉम द लॉर्ड, द स्पिरिट ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. देवापासून म्हणजे तुमचा स्वतःचा आत्मा आहे आणि आता काय तुम्हाला देवापासून निघणारा आत्मा मिळालाय. प्रेज द लॉर्ड. ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले आहे ते आपण ओळखून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी सांगते की पहिले योहानाचे पत्र, त्याच्यात वचन काय लिहिलंय की तुम्हाला सगळं माहितीये, तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. का माहिती हे लिहिलंय? कारण हे ना इंग्लिश मध्ये खूप सुंदर वाटतं हे वचन. मी तुमच्यासाठी वाचते. फर्स्ट कोरिंथियन्स 2:12. इथे काय सांगतं? नाव वी हॅव रिसीव्ड नॉट द स्पिरिट ऑफ द वर्ल्ड बट द स्पिरिट हू इज फ्रॉम गॉड. जगाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, परंतु देवापासून जो आत्मा आहे तो तुम्हाला मिळालाय. दॅट वी माइट नो द थिंग्स दॅट हॅव बीन फ्रीली गिवन टू अस बाय गॉड. इकडे काय दिले मराठीमध्ये की देवाने आपल्याला कृपेने दिला आहे ते ओळखून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. हे ज्या वेळेस वाचतो ना कृपेने दिला आहे असं ना, ही गोष्ट तितकी जास्त ना आपल्याला इट्स लाईक यु नो तितकं जास्त ना समजत. इट्स नॉट हिटिंग लाईक दॅट. ओके. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय माहितीये? यू हॅव रिसीव्ड द स्पिरिट हू इज फ्रॉम गॉड दॅट we might know the things that have been freely given to us by God. तुम्हाला परमेश्वरापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, जेणेकरून परमेश्वराने जे काही फुकट फ्रीली दिलं आहे ना आपल्याला, ते आपण समजून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर कार्य पूर्ण केलं, त्याला येशू ख्रिस्ताने आपल्याला सर्व काही दिलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कुठलीच गोष्ट नाहीये. 1 करंती 3:21 मध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्ही वाचू शकता की सर्व काही तुमचं आहे. एव्हरीथिंग इज युअर्स. आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचा आहे. प्रेज द लॉर्ड. कलसेकरास पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने काय केलंय, पित्याने सगळ्या गोष्टी जे काही आहे शाश्वत, या काळातल्या, पुढच्या काळातल्या, दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, सर्व काही येशू ख्रिस्ताच्या चरणी केलंय आणि येशू ख्रिस्त त्या सर्वांवर प्रभुत्व करतोय, स्वामित्व करतोय. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, ख्रिस्त देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रेषित पौल म्हणतो सर्व काही तुमचं आहे. पण हे सगळं माहित असून सुद्धा आपण ना स्वतःला पुत्र नाही, आपण ना स्वतःला दास समजतो. हे मिळेल का, हे माझं होईल का, ही गोष्ट शक्य आहे का, हे कधी असं होईल का, हे बोलायला ठीक वाटतं, ऐकायला चांगलं वाटतं, पण प्रॅक्टिकली इज इट पॉसिबल आपल्याला असं वाटतं. मला तुम्हाला सांगू द्या, ही गोष्ट पॉसिबल आहे की नाही, काय काय दिलं आहे हे समजण्यासाठी परमेश्वराचा आत्मा आपल्याला मिळालाय. प्रेज द लॉर्ड. मी रोज हे वचन कन्फेस करते, रोज हे बोलते की I have not received the spirit of the world. Praise the Lord. But I have received the spirit who is from the Lord, that I might know the things that have been freely given to me. Praise the Lord. मला ज्या गोष्टी परमेश्वराने फुकट दिल्या आहेत, मला ज्या गोष्टी परमेश्वराने माझ्या खात्यामध्ये ठेवल्यात, ते समजण्यासाठी, ते ओळखण्यासाठी माझ्याकडे देवाचा आत्मा आहे. सो देवाने काय दिलंय हे वचन वाचताय, शिकवलं जातंय, तरी तुम्हाला समजत नाही ना, तरी सुद्धा तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. तो आत्मा सांगतोय इट इज पॉसिबल. तो आत्मा सांगतोय देवाने हे दिलंय. तो आत्मा सांगतोय टेक अ बोल्ड स्टेप. तो आत्मा जो देवाचा आहे तो सांगतोय की घाबरू नको, भिवू नको, पुढे जा, माघार घेऊ नको, नकारात्मक गोष्टींचा विचार करू नको. तर हे शक्य आहे. आणि तो आत्मा रोज 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 आपल्याला काय करतो, पुश करतोय की आपण विश्वासाने चालावं. पण जर आपण जास्तीत जास्त जगामध्ये, जास्तीत जास्त नाही का व्यावहारिक ज्ञानामध्ये जर वाढत असेल ना, तर काय होतं, या आत्म्याचा आपल्याला आवाज ऐकायला येत नाही. व्हॉट हॅपन्स यु नो, द होली स्पिरिट इज कंटिन्युअसली प्रॉम्प्टिंग अस. आपल्याला सतत तो मार्गदर्शन करतोय, पण आपण डाऊट मध्ये जातो, संशय.
अरे एवढे मोठे मोठे लोक आहे, इतके मोठमोठे नाही का रेव्हरंड पास्टर आहेत, मोठमोठे लीडर आहेत, बिशप आहेत, त्यांना जमलं नाही, मला जमेल का? प्रेज द लॉर्ड. त्यांना जमलं नाही जमलं किंवा काय आहे ते त्यांच्या सोबत, तुम्हाला जमणार, कारण इथे वचन सांगता आहे की यू हॅव रिसीव्ड द स्पिरिट विच इज फ्रॉम द गॉड. देवापासून तुम्हाला आत्मा मिळालाय. सो काय काय दिलंय? प्रेज द लॉर्ड. काय काय दिलंय परमेश्वराने आपल्याला? हा आत्मा आहे आतमध्ये सांगण्यासाठी. मी किती इथून ओरडून जरी सांगितलं आणि जोपर्यंत तुम्ही त्या आत्म्याची वाणी ऐकत नाही ना, तर कदाचित माझं बोलणं आज तुम्ही ऐकाल, उद्यापर्यंत लक्षात राहील, 2 दिवस किती छान आहे बोलाल, नंतर कदाचित विसराल. बट यू हॅव रिसीव्ड द स्पिरिट फ्रॉम गॉड. हालेलुया. आणि खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून वचन सांगतं 1 करंती 3:16, 6:19 मध्ये, 1 करंती 6:19, की तुम्ही पवित्र आत्म्याचं, देवाच्या आत्म्याचं मंदिर आहात. प्रेज लॉर्ड. मी का तुम्हाला ही गोष्ट सांगते? जेव्हा जेव्हा तुम्हाला डाऊट वाटेल, जेव्हा जेव्हा संशय, जेव्हा जेव्हा वाटेल मी थकले, जेव्हा जेव्हा वाटेल इट इज इम्पॉसिबल, जेव्हा जेव्हा वाटेल हे शक्यच नाहीये, सगळी दुनिया येऊन, माइट बी तुमचे नाही का फेलोशिप मधले बिलीवर्स लोक येऊन म्हणतील हे शक्य नाहीये, सॉरी, लोक म्हणतील की आता सॉरी, नाही जमलं, नाही झालं, मला तुम्हाला सांगू द्या, सगळ्यात पहिलं त्या आत्म्याला कन्सल्ट करा. आस्क आस्क द स्पिरिट ऑफ गॉड. हालेलुया. हा आत्मा आपल्याला दिलाय. बायबल काय सांगतं? दॅट हॅव बीन फ्रीली गिव्हन टू अस बाय गॉड. याचा अर्थ परमेश्वर फुकट देणार नाहीये, परमेश्वर येणाऱ्या दिवसात देणार नाही, तुम्ही प्रार्थना केल्यावर देणार नाही, तुम्ही उपास केल्यावर देणार नाही, तुम्ही गुडघे टेकून नाही का मनन करणार तेव्हा देणार नाही, किंवा तुम्ही मागणार किंवा कोणी तुमच्यावर ले हँड करणार तेव्हा देणार नाही. ऑलरेडी परमेश्वराने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत आणि ते जाणण्यासाठी, त्या ओळखण्यासाठी मार्गदर्शक पण दिलाय. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा आहे. म्हणून यापुढे जर कोणी देवाच्या वचनाच्या विरोधात जरी बोललं, प्रूफ करून जरी दाखवलं ना, त्यावर विश्वास ठेवू नका, बिलकुल विश्वास ठेवू नका. तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. एव्हरी डे से, एव्हरी डे, रोज हे कन्फेशन करा की माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. देवाने जे जे मला दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी, जे कृपेमध्ये मला मिळाले, जे फुकट मला मिळाले, जे दान मला मिळाले, ते मला देवाचा आत्मा आठवण करून देतो, सांगतो, आणि म्हणून मी त्या आत्म्याची वाणी ऐकताना बोलली चालते. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं दानिएल ज्या वेळेस नबुखदनेसर राजाकडे होता, एक स्लेव्ह म्हणून, एक गुलाम म्हणून गेलेला होता, पण तो गुलाम असतानाही तिकडच्या राजाच्या राज्यात, तिकडच्या संस्कृतीनुसार, तिकडच्या गव्हर्नमेंटनुसार काम करत असतानाही तो तिकडच्या राजासाठी, त्या देशासाठी, त्या लोकांसाठी आशीर्वाद ठरला तर ठरला. बट बायबल सेज ही वॉज 10 टाइम्स बेटर दॅन अदर्स. प्रेज लॉर्ड. शद्रक, मेशक, अबेदनेगो, दानिएल, हे सगळे लोक आहेत ना, तिकडे असणाऱ्या लोकांपेक्षा 10 पटीने जास्त चांगले, जास्त हुशार, जास्त तंदुरुस्त, जास्त ज्ञानी, जास्त तत्वज्ञानामध्ये हुशार असे दिसून आले. 10 टाइम्स. प्रेज द लॉर्ड. ते लोक स्वतःच्या देशात नव्हते, ते लोक स्वतःच्या परिवारासोबत नव्हते, ते लोक स्वतःच्या गव्हर्नमेंट खाली नव्हते. प्रेज द लॉर्ड. दास म्हणून इस्रायलावर बाबेलच्या राजाने हल्ला केला आहे आणि सगळं ना, मंदिरातली पात्र सुद्धा चोरी केलेली आहेत, सगळं घेऊन गेले आहे, आणि देशातले सुंदर, हुशार, ज्ञानी, एज्युकेटेड, चांगले मुलं, चांगल्या मुली, यांना सगळे ते घेऊन गेलेत की यांनी आपल्या देशामध्ये काम करायचं म्हणून. प्रेज द लॉर्ड. एक गुलाम म्हणून नाही का ह्या व्यक्तींना बांधून नेण्यात आलं होतं आणि तिकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्स, आमच्या हे काम तुम्ही बघा, ते काम तुम्ही बघा, असं नेलं. परंतु हे लोक ना तिकडे त्यांच्या हाताखाली काम करणारे ठरले नाही, तर त्या देशातल्या लोकांवर हे अधिकारी ठरले आणि त्या सगळ्यांवर तर दानिएल होता. प्रेज द लॉर्ड. बायबल सेज द स्पिरिट ऑफ एक्सलन्स वॉज अपॉन हिम. त्याच्यावर उत्कृष्टतेचा आत्मा होता. व्हॉट एव्हर ही यूज्ड टू डू दॅट वॉज एक्सलंट. प्रेज द लॉर्ड. इतकं की त्या देशात राहून, त्या देशाच्या राजाच्या गुलामगिरीत राहून सुद्धा एक वेळ अशी येते की तिकडच्या राजाला स्वप्न पडतं, त्याला कळत नाही, त्याचा अर्थ दानिएल सांगतो, सोल्युशन दानिएल देतो. दानिएल या दुसऱ्या देशामध्ये बसून आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करतो, प्रार्थना करतो, यरुशलेमेसाठी विलाप करतो, तिथल्या लोकांनी, पूर्वजांनी केलेल्या पापांची क्षमा मागतो, देवाकडे विलाप करतो, आणि परमेश्वर तिकडे सहाय्य पाठवतो. दुसऱ्या देशात बसलाय, तो जाऊ पण शकत नाहीये स्वतःच्या देशामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बट स्टील
ही वॉज प्रेइंग अँड गॉड आन्सर्ड द प्रेयर. हालेलुया. त्याच्यानंतर नबुकदनेस्सर नंतर नाही का एक असा राजा येतो की जो खूप उन्मत्त झालाय, दारू पिला आणि सगळ्या लोकांसमोर आपल्या परमेश्वराच्या मंदिरातली पात्र घेऊन येतो. हे बघा, ते बघा, त्याच्यातून दारू पिऊया. मंदिरातले सॅक्रेड होली वेसल्स, ओके, पवित्र पात्र घेऊन. आणि त्यावेळेस भिंतीवर बोट येतात आणि नाही का जजमेंट नाही का प्रोनाऊन्स केला जातो. कोणालाच ती भाषा समजत नाही, कारण ना बाबेलच्या लोकांची ती भाषा होती, ना इब्री लोकांची भाषा होती, कोणती ओळखणाऱ्या माणसांची भाषा नव्हती. बाबेलच्या राजाच्या हाताखाली काम करणारी जगभरातली लोक होती. तर जर ती इथली भाषा असती तर कोणी ना कोणी ती भाषा ओळखणारा व्यक्ती तिथे असता, जी बोट त्या भिंतीवर आली आणि लिहायला लागली आणि त्या बोटांनी लिहिलं की तिकडे ह्या राजाचं काय होणार, या राज्याचं काय होणार, ह्या गोष्टी तिकडे जजमेंट प्रोनाऊन्स करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. आणि दानियल हा एकटा होता की ज्याला कळलं होतं भिंतीवर काय लिहिलंय. तो ती भाषा, ती स्वर्गीय लिपी, त्या सगळ्या गोष्टी तो ट्रान्सलेट करून त्यांना सांगू लागला. प्रेज लॉर्ड. नंतर एक असा राजा येतो जो म्हणतो की माझं हे शहर किती चांगलं आहे, किती मी मोठं राज्य बनवलंय, बाबेल राज्यासारखं या जगात काहीच नाही. लिटरली सगळ्यात मोठं किंगडम होतं बाबेलचं त्या काळातलं. प्रेज लॉर्ड. आणि तो असं पाहतो आणि म्हणतो, आणि देवाने आधीच सांगितलं होतं दानिएलद्वारे की ज्या वेळेस तू म्हणशील की हे सगळं मी मिळवलं, हे देवाने तुला दिले, पण ज्यावेळेस तुझ्या मनात असं विचारेल की मी किती मिळवलंय, मी किती नाही का मोठा राजा आहे, साम्राज्य माझं किती वाढवलंय, त्या दिवशी काय होईल, तू प्राण्यासारखा होशील, तू जनावरासारखा होशील. तुझे नाही का हात पाय जनावरासारखे होतील. तू लाईक जनावर चालतात तसं तुझ्या हाताने पायावर चालशील. तू गवत खाशील. तुझं हृदय सुद्धा तसं होऊन जाईल. अँड दॅट द मोमेंट, हे दानिएलाने सांगितलं होतं देवाची वाणी. त्याने विचार केला आपल्या महालाच्या वरच्या गच्चीमध्ये फिरत असताना, तो तसा झाला. प्रेज द लॉर्ड. सो दो these children of God were in slavery, but the spirit of God was with them. हालेलुया. याच आत्म्याद्वारे ती आग त्यांना ना स्पर्श करू शकली, ना सिंह त्यांच्यावर हल्ला करू शकला. प्रेज द लॉर्ड. व्हाय भीती नाही वाटली का? तुम्हाला वाटतं दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं, तो दानिएल आहे, त्याला भीती नाही वाटली? शद्रक मेषक अबेदनेगो यांना आगीमध्ये 7 पटीने तप्त जी झालेली भट्टी गरम केली त्यामध्ये टाकलं. बायबल सांगतं की जे लोक त्यांना तिकडे टाकण्यासाठी नाही का घेऊन गेले होते, ती फक्त भट्टीची आग, ती धगधग अशी लागली की ते लोक जळून मेले. त्यांना नेणारे सैनिक जे होते ते मरण पावले, पण ह्यांच्या अंगाला जळण्याचा वास नाही, ह्यांचा एक केस सुद्धा जळाला नाही. त्यांना भीती वाटली नसेल, बट दे चोज. त्यांनी स्वतःचं मन, स्वतःची भीती, हे काय सांगताय, सगळे लोक हसताय, जाऊ दे आपण माफी मागूया, आपण आता इकडे, देवाला माहिती आम्ही मुद्दाम म्हणून केलं नाही, ह्या गोष्टी त्यांनी निवडल्या नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय निवडलं माहिती? त्यांनी परमेश्वराचा आत्मा जे आतमध्ये सांगतोय ना त्या गोष्टी फॉलो करायचं ठरवलं. बायबल सेज दॅट यू माइट नो दॅट द थिंग्स दॅट हॅव बीन फ्रीली गिव्हन टू यू बाय गॉड. ह्या गोष्टी कोणी दिल्यात? परमेश्वराने दिल्यात. कोणाला दिल्यात? तुम्हाला दिल्यात. कशासाठी दिल्या आहेत? की त्या तुम्ही जाणावं आणि त्यानुसार उत्तम जीवन जगावं. प्रेज द लॉर्ड. यू हॅव द स्पिरिट ऑफ गॉड. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतं की तुम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही. जगाचा आत्मा म्हणणार पॉसिबल नाहीये, जग दिवसेंदिवस वाईट होत चाललंय, भयानक दिवस आहे, बेकारी येते, आजार आहे, रोगराई आहे, हे वॅक्सिन घ्या, असं करा, तसं करा. जग तुम्हाला म्हणणार काम सांभाळा, जग म्हणणार डिवोर्स घ्या, जग म्हणणार हा आजार झालाय, तो आजार झालाय, हे असं नाही शक्य, ते तसं नाही शक्य, काही मेडिसिन नाहीये, उपचार नाहीये, दिस इज लास्ट. तुम्हाला कर्जच घ्यावं लागेल, तुम्हाला EMI भरावे लागेल, तुम्हाला असं जीवन जगावं लागेल, हे शक्यच नाहीये, कोणी यातून बाहेर आलं नाही. ह्या गोष्टी सगळ्या ऐकायला बऱ्या वाटतात, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. हा जगाचा आत्मा आपल्याला मिळाला नाही. जगाचा आत्मा सांगेल एकदा व्यभिचार करायला हरकत काय, एकदा दारू प्यायला हरकत काय, एकदा पार्टी हँग ओव्हर करायला, लाईक हँग आउट करायला हरकत काय आहे, एकदा केल्याने काही होत नाही. जगाचा आत्मा तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे बेबी नकोय ना, जा आणि अबॉर्ट करा. जगाचा आत्मा सांगेल अरे तू तर कुवारी आहे आणि नाऊ यू आर प्रेग्नेंट, तुम्ही नाही का चुकीत केली, आणि मग तुम्ही कसं सांगणार? फॅमिली म्हणेल तुम्हाला की काय करणार, तुझं लग्न कसं होणार, गो अँड अबॉर्ट दिस चाइल्ड. हे जगाचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा आत्मा असं नाही सांगत. परमेश्वराचा आत्मा आपल्याला देवाने जे फ्रीली दिलंय त्या गोष्टी सांगतो. नाऊ यू हॅव टू मेक डिसिजन. तुमच्याकडे तुमचा आत्मा आहे, परमेश्वराचा आत्मा, आणि ह्या डोळ्याने तुम्ही जगी गोष्टी पाहताय, कानाने ऐकताय आणि या जगामध्ये जगताय. जर तुम्ही ह्या जगामध्ये ह्या जगातले बनून जगणार ना, इट इज इम्पॉसिबल फॉर यू टू अचीव स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स. ह्या जगामध्ये तुम्ही जर जाणीवेने चालताय की मी कोण आहे ना,
तर मी तुम्हाला सांगते काहीच कठीण नाहीये. मी तुम्हाला फ्रायडेला म्हणाले होते की मी सोमवारी तुम्हाला एक सुंदर टेस्टिमनी सांगेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लेट मी शेअर दॅट टेस्टिमनी विथ यू. खूप अद्भुत साक्ष आहे. मी ऐकले तर मी सुद्धा ठरवलं की माझ्या पण मिनिस्ट्रीमध्ये, माझ्या पण जीवनात, माझ्या फॅमिलीमध्ये हे चेंजेस मी करणारच करणार. प्रेज. एक 2 लोक आहेत ज्यांचं ही अलीकडेच काही वर्षापूर्वी घडलेली टेस्टिमनी आहे. प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती होता, लाइक एक ख्रिश्चन आणि एक मॉमेडियन हे फ्रेंड होते. ओके. आणि आता तुम्हाला माहितीये ख्रिस्ती आणि मुस्लिम यांच्यामध्ये काही ना काही गोष्टींवरून म्हणजे मित्र जरी असले पण जेव्हा रिलिजियस मॅटर येतो त्यावेळेस थोडासा विरोध आहे, यांच्यामध्ये वाद आहे. प्रेज द लॉर्ड. पण हे दोघं कॉलेजचे चांगले फ्रेंड होते. हा जो ख्रिस्ती मुलगा होता ना, तर काय झालं त्याचं बाप्तिस्मा होता. त्याने प्रभूला जीवन समर्पित केलं होतं. तर तो त्याच्या चर्चमध्ये गेला आणि त्याचा बाप्तिस्माचा जो दिवस होता, सो त्याने ठरवलं की मी माझं लाईक जीवन समर्पित करतोय. पास्टर म्हणाले ह्या दिवशी बाप्तिस्मा आहे. तर तो मुलगा जो ख्रिस्ती मुलगा होता तो बाप्तिस्मा घेण्यासाठी जाणार होता त्या दिवशी. पण त्याचा हा जो मॉमेडियन फ्रेंड होता ना, हा खूप चांगला फोटोग्राफर होता. त्याला इंटरेस्ट होता. तो शिकत पण होता. तर तो खूप चांगला फोटोग्राफर आहे. तर हा जो ख्रिस्ती मुलगा आहे त्याने आपल्या मुस्लिम मित्राला विचारलं की तू माझ्यासोबत माझ्या चर्चमध्ये उद्या बाप्तिस्मा आहे, तर तू येशील का फोटो काढायसाठी? दुसरं काही नाही करायचंय तुला, फक्त माझे फोटो काढ. मी बाप्तिस्मा घेत असताना मला मी जीवन देवाला समर्पित करतोय ख्रिस्ताला, हे मेमरीज मला पाहिजे, हे आठवणी मला पाहिजेत. तर तू येशील का माझ्यासोबत? तर हा जो त्याचा दुसरा मित्र होता तो थोडासा लाईक त्याला थोडंसं ऑकवर्ड वाटलं की आपण तर ह्या गोष्टी फॉलो नाही करत. पण तो म्हणाला ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, मी तुझे फोटो काढायला चर्चमध्ये तुझ्या येईन. पण मी माझं जे आम्ही कपडे घालतो, मी जसा आहे माझ्या फेथ नुसार येणार. मी चर्चमध्ये आल्यावर माझ्या डोक्यावरची टोपी काढणार नाही, जे मुस्लिम लोक जे घालतात ते मी काढणार नाही. मी जसं आहे तसं येणार. विचार तुझ्या चर्चच्या लिडर्सना, मी असं आलेलं चालत असेल तर. तुम्ही लोकांनी तिकडे मला म्हणाले हे काढा ते काढा, तर मला चालणार नाही. मग या ख्रिस्ती मित्राने आपल्या पास्टरांना विचारलं. पास्टर म्हणाले येऊ दे तुझ्या मित्राला, काहीच प्रॉब्लेम नाही. तो जसा आहे तसा येऊ दे, कदाचित देव त्याच्या हृदयात काम करेल. तुझा मित्र आहे ना, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तो टोपी घालून येऊ दे, नको येऊ दे, कसाही येऊ दे, कोणीही कसंही असू दे. आपण चर्चमध्ये कधीच कोणाला नाही म्हणत नाही. हे परमेश्वराचं स्थान आहे, येऊ दे. मग हा ख्रिस्ती मित्र आपल्या मित्राला म्हणाला चालेल, माझे पास्टर म्हणाले काहीच प्रॉब्लेम नाही, हरकत नाही, तर तू ये. मग तो म्हणाला की मी येणार, पण मी फक्त नाही का, मी बाकी काही करणार नाही, मी माझं माझं बसणार. तुझा ज्यावेळेस बाप्तिस्मा असणार तेवढेच फोटो काढणार मी तुझे, तू माझा मित्र आहे म्हणून. आणि बाकी मी दुसरं काही करणार नाही, मला कोणीच काही बोलायचं नाही. हा म्हणाला ठीक आहे तू ये, कारण मला माझे बॅप्टिझमचे मेमरीज पाहिजेत. मग आता ज्यावेळेस बाप्तिस्मा होता त्या दिवशी हा ख्रिस्ती मित्र चर्चमध्ये आहे. चर्चची आपली सर्व्हिस सुरू झाली आहे, त्यांना वचन शिकवलं जात आहे. हा जो मॉमेडियन फ्रेंड आहे, ओके, हा मॉमेडियन फ्रेंड पण तिकडे जातो आपला कॅमेरा वगैरे घेऊन आणि मस्त एका ठिकाणी बसलेला असतो. प्रेज द लॉर्ड. काहीच करत नाही, कशात लाईक तो फक्त बसलाय, तो फक्त बघतोय माझ्या मित्राचा जेव्हा टर्न येईल पाण्यामध्ये डुबून बाप्तिस्मा घेण्याचा, त्यावेळेस मी मित्राचे फोटो काढेन. प्रेज द लॉर्ड. हा जो मॉमेडियन फ्रेंड आहे, बरोबर ह्या दिवसाच्या 1 महिना आधी ह्याच्या जीवनात काही गोष्ट घडली होती. ओके. हा जो मुस्लिम मित्र आहे तो 1 महिना आधी ज्यावेळेस हा त्यांची प्रार्थना करत होता, त्याच्या फेथनुसार, ओके, प्रार्थना करत होता आणि त्या दिवशी तो झोपी गेला प्रार्थना करून. आणि त्या दिवशी रात्री त्याला एक स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न काय होतं माहिती? त्याने पाहिलं होतं स्वप्नामध्ये की अशी खूप मोठी नदी आहे, खूप मोठी नदी आहे आणि एक माणूस तिकडे उभा आहे त्या नदीमध्ये. तो कोण आहे हे माणूस, त्याला चेहरा नाही दिसला, पण त्याला पाठमोरा पाहिलं. आणि एक माणूस तिकडे उभा आहे त्या नदीमध्ये आणि असं खूप मोठी नदी आणि खूप चांगलं पाणी वाहतंय आणि तो माणूस काही गोष्टी बोलत होता. प्रेज द लॉर्ड. आणि ना तो माणूस जेव्हा उभा होता त्या नदीमध्ये, हा स्वप्नात पाहतोय हे सगळं, तेव्हा मागून एक आवाज आला. तो जो मॉमेडियन मित्र आहे त्याचं नाव त्या आवाजाने घेतलं, त्याचं नाव घेतलं आणि तो म्हणाला की ज्या वेळेस मी तुला म्हणेल की सगळं सोड आणि या नदीमध्ये तू चालायला लाग, त्यावेळेस त्या नदीमध्ये तू प्रवेश करायचा. ह्याने काय आवाज ऐकला? एक मोठी नदी पाहिली, त्यामध्ये एक माणूस उभा आहे, पाठमोरा पाहिलं, त्याला चित्र दिसलं नाही. तो माणूस काहीतरी बोलतोय तिकडे
त्या नदीमध्ये उभं राहून, आणि एक आवाज त्याने ऐकला, थंडरस्टॉर्म सारखा आवाज. ओके, जसं काही परमेश्वराची वाणी आहे तसं त्याने आवाज ऐकला. एकदम आपण म्हणतो ना एक वेगळा अलौकिक आवाज, तसा आवाज ऐकला. आणि तो आवाज असं म्हणत होता की त्या मुलाचं नाव घेऊन, की मी तुला सांगतो, ज्यावेळेस मी तुला बोलेन की हीच ती वेळ आहे, तुला ह्या नदीमध्ये प्रवेश करायचंय, हेच ते जीवनाचा मार्ग आहे, तर मी ज्या वेळेस बोलेन त्यावेळेस तू त्या नदीमध्ये जायचं आणि फॉलो करायचं. आणि हे स्वप्न थोडे दिवस तो विचार करत होता, हे असं काही मी पाहिलं, असं काही पाहिलं, ते त्याच्या माइंडमध्ये होतं. आणि 1 महिन्यानंतर आता इन्सिडेंट असा झाला आहे की हा मित्राचा बाप्तिस्मा आहे. हा मित्र चर्चमध्ये गेला आहे मित्राचे फोटो काढण्यासाठी. मग पास्टरांनी त्या ख्रिश्चन मुलाचं नाव घेतलं आणि तो बाप्तिस्म्यासाठी पुढे आला. बाप्तिस्म्यासाठी पुढे आला, त्याला जसं आपण बोलतो, विचारतो, पास्टर काही गोष्टी बोलत होता, हा कन्फेशन करत होता, स्वतःचं इच्छेने घेतोय, स्वेच्छेने करतो, ह्या सगळ्या गोष्टी चालू होती, प्रेयर चालू होती. आणि हा मुलगा आता मित्राचा बाप्तिस्मा चालू आहे, तर कॅमेरा घेऊन एकदम पुढे येऊन बसला की त्याचे फोटो काढावेत म्हणून. ओके, आणि तो पुढे येऊन बसला आणि तो फोटो काढणार होता. मित्राचा बाप्तिस्मा सुरू झाला आणि तो फोटो क्लिकच करू शकला नाही. म्हणजे ज्या वेळेस त्याने पाहिलं की त्या पाण्यामध्ये तो पास्टर उभा आहे, त्याचा मित्र उभा आहे, भलेही ते तिकडे नाही का बाप्तिस्मा घ्यायला ते पाण्यामध्ये उतरले होते, आणि त्याने पाहिलं ह्या पास्टरना, आणि त्याला ते स्वप्न आठवायला लागलं की मी पाहिलेली व्यक्ती, पाठमोरी व्यक्ती तर अशीच दिसत होती. आणि त्याला तोच आवाज परत आला. तो तिकडे त्या चर्चमध्ये फोटो काढण्यासाठी बसलाय मित्राचा. पास्टर बाप्तिस्मा देण्यासाठी पाण्यात उतरले आहेत. तो बघतोय आणि त्याला ते स्वप्न आठवलं आणि तोच आवाज आला, की मीच त्याच मित्राचं नाव घेऊन, की मी तुला सांगतो, हीच ती वेळ आहे. तुला पाण्यात उतरायचंय आणि चालायचंय. हीच ती जीवनाची नदी आहे. तुला फॉलो करायचंय. आणि हा मित्र एकदम गोंधळला, की हे तेच स्वप्न आहे, मी जे पाहिलं होतं, तीच वाणी, तेच शब्द आहेत. हे काय आहे? आणि मग ती वाणी पुढचे शब्द बोलली, जे स्वप्नात त्याने ऐकलं नव्हतं. तो म्हणाला, की मी प्रभू येशू ख्रिस्त आहे. मीच जीवनाची नदी आहे. तुला जे तू व्यक्ती पाहत आहे, तीच व्यक्ती आहे जे तू स्वप्नात पाहिली होती. जे पास्टर त्याला पाठमोरे दिसले होते. तुला फॉलो करायचंय. मी जीवनाची नदी आहे. मीच जीवन आहे आणि तुला यामध्ये प्रवेश करायचंय. आणि त्या मित्राला ते स्वप्न, 1 महिन्याचा पिरियड, आणि इकडे ज्या समोर गोष्टी पाहतोय, ओके, तो खूप थोडाफार कट्टर होता आणि खूप स्वाभिमानी पण होता. आणि त्याला समजून येईना की मी हे पाहतोय, हे स्वप्न आहे, हे खरं आहे, काय घडतंय. त्याला थोडा वेळ लागला. मित्राचं बॅप्टिझम चालू आहे, त्याने व्यवस्थित फोटो पण क्लिक केले नाही, काहीच नाही. आणि तो शॉक झाला. आणि त्या मीटिंगमध्ये ते बाप्तिस्मा झाल्यानंतर ह्या मित्राने त्याचं जीवन परमेश्वराला समर्पित केलं. प्रेज द लॉर्ड. कारण त्याने वाणी ऐकली की हेच जीवनाचा मार्ग आहे, ह्या पाण्यामध्ये तुला उतरायचंय आणि मी प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने त्याचं, कारण ना त्याच्यामध्ये काही गोष्टी घडल्या, त्याला जाणीव झाली, त्याला समजलं. देव ज्या वेळेस बोलतो ना, देव कोणालाच नाही का तू चुकीचं केलं, तू दोषी आहे, ह्याची जाणीव करून देत नाही. ते ख्रिस्ताचं प्रेम जे असतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला जाणीव होते की आपण काय करत आहोत आणि ख्रिस्त आपल्यावर किती प्रेम करतोय. देवाची उपस्थिती अद्भुत आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये आपले सगळे सेन्सेस आहेत ना, खूप जास्त तीव्र होतात, खूप जास्त नाही का शार्प होतात. तुमचं ऐकणं, तुमचं स्पर्श, तुमच्या त्या सगळ्या गोष्टी. म्हणून खूपसे लोक देवाच्या सानिध्यात गेल्यावर ना, म्हणजे देवाच्या महान उपस्थितीमध्ये आल्यावर रडायला लागतात. बिकॉज दे सेन्सेस बिकम्स हायपर सेन्सिटिव्ह. ओके, तुमचे ज्ञानेंद्रिय ना खूप जास्त सेन्सिटिव्ह बनतात देवाच्या उपस्थितीमध्ये. आणि ह्याने त्याचं जीवन परमेश्वराला समर्पित केलं. प्रेज द लॉर्ड. त्याचा मित्र जो आहे, ख्रिस्ती मित्र, तो खूप खुश झाला. पास्टरांनी पण त्याच्याकडून प्रार्थना करून घेतली, त्याला शिकवल्या, काही गोष्टी सांगितलं. आणि पास्टर म्हणाले की ये पुन्हा. आणि म्हणजे ह्याला काही संघर्ष करावा लागला नाही. देवाची वाणी ज्यावेळेस ऐकली, त्या गोष्टी ज्यावेळेस बाप्तिस्मा होत असताना त्याने ते दृश्य पाहिलं, त्याच्यामध्ये कुठेच डाऊट राहिला नाही. आणि त्याला इतकी तहान आणि भूक लागली, कारण तो इतका प्रेमळ आवाज, ते जीवन, तो स्पर्श, ती उपस्थिती तो विसरू शकला नाही. तो घरी गेला. त्या दिवशी रात्री त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याला झोपच लागेना. सकाळ झाल्या झाल्या त्याने काय केलं माहितीये, आता संडेला ह्या गोष्टी झाल्या, मंडेला, ओके, सकाळ झाल्या झाल्या तो चर्चमध्ये तिकडे गेला परत, की मला नाही का ह्या देवाबद्दल अजून जाणून घ्यायचंय, मला बायबल बद्दल अजून जाणून घ्यायचंय, मला नाही का तहान आणि भूक आहे, मला खूप जास्त नाही का माहिती पाहिजे. हा चर्चमध्ये गेला आणि चर्चमध्ये कोणच नव्हतं. सोमवारचं चर्च नसतं, कोणच नव्हतं तिकडे. फक्त साफसफाई करणारी, ओके, ते लोक होते. एक साफसफाई करणारी बाई होती, ती भेटली.
तो म्हणाला, आज कोण नाही आलं का इकडे? ती म्हणाली, नाही, संडेला चर्च होतं, काल झालं, मी फक्त इकडे रोज साफसफाई करायला येते. तो म्हणाला, मी काय करू मग आता? आणि तिला काहीच समजलं नाही. तो म्हणाला, मी काल इकडे आलो, प्रभू येशू माझ्याशी बोलला आणि मला जाणून घ्यायचंय प्रभू येशू बद्दल, मला देवाबद्दल, बायबल मला कोण सांगणार, कोण शिकवणार, मला हे जाणून घ्यायचंय, म्हणून मी आलोय. मग ती म्हणाली की तू आता एक काम कर, ह्या चर्चची ना बुधवारी तर लीडर्स लोकांची मीटिंग आहे, त्याला तू येऊ शकत नाही. शनिवारी ह्यांची स्त्रियांची सभा असते, ती एक होईल. तर तू आता नाही का एक काम कर, तुला पुढच्या रविवारीच यायला लागेल, पुढच्या रविवारी इतके वाजता तू ये, तेव्हा चर्चमध्ये पास्टर येतात, शिकवतात आणि मग ते तुला सांगतील, प्रार्थना करतील, फेलोशिप मिळेल तुला त्यावेळेस. त्याला हे ऐकून, ओके, कारण त्याला चर्चचं काही आधी एवढं माहित नव्हतं, इतका शॉक बसला. तो म्हणाला, तुमचं चर्च रोज चालू नसतं आणि तुम्ही फक्त नाही का संडेला अर्धा दिवस किंवा काही वेळ चालू ठेवता? मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार जर कोणी तहानलेला आहे, कोणी भुकेला देवाच्या सान्निध्यात यायचं, तर कसं येणार? मला आज भूक लागली, मला आज येशूबद्दल जाणायचंय, काल मी माझं जीवन येशूला दिलंय, रात्रभर मी झोपलो नाही, मला आज पाहिजे, मला कोण शिकवणार? ती म्हणाली, ही गोष्ट तर अशी आता संडे टू संडे चर्च असतं. तो म्हणाला, मी ज्या फेथ मधून आलोय, आमच्याकडे रोज नाही का असतं, आम्ही दिवसातून 6 वेळा जातो, कधीच आमचं नाही का देवाचं स्थान बंद होत नाही, आम्ही कधीही जाऊ शकतो, आम्हाला तिकडे शिकवणारी, सांगणारी लोक असतात, इकडे खरा देव आहे, इकडे जीवन आहे आणि इकडे कोणच नाही. तुम्ही फक्त संडेला किंवा ठरलेल्या दिवशीच, म्हणजे त्याला ही गोष्ट इतकी आश्चर्यचकित झाली, त्याची टेस्टिमनी ऐकताना मी पण आश्चर्यचकित झाले. बिकॉज माझं सुद्धा काही वर्षापूर्वी तारण झालंय. आधी जे माझं लाईफ होतं, ज्या फेथ मध्ये मी होते, तिकडे असं कधीच नव्हतं. कुठल्याही दिवशी आम्ही जायचो, सकाळी 7 वाजता, 6 वाजता जरी आम्ही तिकडे जायचं ठरवलं ना, सगळं काही घेऊन, तर 6 वाजल्यापासून चालू असायचं, रात्री 10 पर्यंत आम्ही असं सहज जायचं म्हटलं तरी त्या सानिध्यात बसायचो, वेळ घालवायचो. कोणी ना कोणी तिकडे प्रिस्ट तिकडे कोणी ना कोणी असायचंच. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस ह्या माणसाने त्याचा डाऊट बोलून दाखवला, तेव्हा मी पण विचार करायला लागले की खरंच रे, जर कोणी तहानलेला भुकेला आला, तर त्याला इतर वेळेस देवाचं वचन कोण सांगणार, त्याला इतर वेळेस कोण शिकवणार? ती म्हणाली, बघ मला तर माहित नाही, आमच्या इकडे पास्टरच सांगतात. त्याला खूप आश्चर्य वाटलं, हा जो जस्ट संडेला तारण झाले, मंडेला मला कोणीतरी शिकवेल, मला कोणीतरी देवाबद्दल सांगेल, मला बायबल बद्दल सांगेल, म्हणून इतकी तहान आणि भूक घेऊन हा चर्च मध्ये गेलाय आणि ह्याला तिकडे कोणीच भेटलं नाही. त्याला खूप वाईट वाटलं, तो रडायला लागला, तो घरी आला आणि ही गोष्ट ना नंतर संडेला त्या चर्च मध्ये बाकीच्या लोकांना वगैरे कळली. आणि त्यावेळेस त्या पास्टरने ठरवलं की माझ्या चर्चमध्ये फक्त मेंबर्स नसणार, माझ्या चर्चमध्ये टॉयलेट साफ करणारी व्यक्ती, झाडू मारणारी व्यक्ती, व्हॉलंटियर्स असू दे, लीडर असू दे, इलेक्ट्रिशियन असू दे, जेवण बनवणारी व्यक्ती असू दे, प्रत्येक जण नाही का बायबल मध्ये नाही का तरबेज असणार, प्रत्येकाला वचन माहित असणार, प्रत्येक जण प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग बनणार, फक्त हे काम करून गेले असे नसणार, जेणेकरून जरी पास्टर नसेल, कोणी आलं तर कोण ना कोण बायबल घेऊन बसेल. काल जर ती जी स्त्री होती साफसफाई करणारी, मी जर त्या स्त्रीला, पास्टर म्हणताय तर मी जर त्या स्त्रीला ट्रेन केलं असतं, तर तिने त्याला बसवलं असतं, तो तहानलेला भुकेला देवाच्या वचनासाठी तो असाच निघून गेला नसता. ती बोलली असती, मी तुला सांगते, मी तुला बोलते, मी तुला शिकवते. प्रेज द लॉर्ड. किती 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 महत्वाची गोष्ट, सच अ व्हायटल थिंग आणि इम्पॉर्टंट थिंग. प्रेज द लॉर्ड. एक सोल महत्वाचा आहे, एक आत्म्याचं तारण झालं, स्वर्ग जर आनंद करतोय, तर आपण का असं म्हणतो, अरे एकच व्यक्तींना जाऊ देत नाही, तू ये, माझ्याकडे आता वेळ नाही, एकासाठी आपण असं का बोलतोय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या व्यक्तीचं तारण झालं, त्या व्यक्तीने बायबल वाचायला सुरुवात केली, राईट लेफ्ट दिवस रात्र बायबल 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 बायबल. त्या लोकांना सवय, लहानपणापासून ते पाठांतर करतात. त्यांनी बायबलची वचनं पाठ करायला सुरुवात केली. जे येशूच्या प्रेमात तो पडला, प्रेज द लॉर्ड, जे त्याचं तारण झालं, ही बिकेम एन इव्हँजलिस्ट. प्रेज द लॉर्ड. अजून एक अशीच एक टेस्टिमनी आहे की जसं ह्याचं तारण झालं, एक बौद्ध व्यक्ती होती, ओके, बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली, बौद्ध भिक्षू किंवा ज्यांना मॉन्क आपण म्हणतो, ओके, असा एक व्यक्ती होता. आणि ह्या बौद्ध जो भिक्षुक आहे, त्याचं सुद्धा तारण झालं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं ज्यावेळेस तारण झालं, तो चर्चमध्ये आला आणि पास्टरांना भेटला. आणि पास्टरांनी त्याला काय केलं माहिती, त्याला आपला हा पूर्ण बायबल आहे ना, जुना आणि नवा करार, त्याला गिफ्ट केलं आणि त्याला म्हणाले, हे नाही का, हे तू वाच. प्रेज द लॉर्ड. हे तू वाच.
हा जो बौद्ध भिक्षुक आहे, तुम्हाला माहितीये जर बौद्ध मॉन्क लोकांना तुम्ही भेटले असेल, त्यांचं खूप स्ट्रिक्ट ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग इन द सेन्स त्यांची जीवनशैलीच ती असते. त्यांचा उठण्याचा टाइम ठरलेला आहे. सूर्योदयाच्या आधी उठल्यावर ते काही स्पेसिफिक गोष्टी करतात. आंघोळीसाठी जेवढं पाणी आहे ते उचलून घेणं, काढणं, स्वतः जाणं, त्यानंतर मेडिटेशन करणं. जे ठरलं आहे तेच तितके वाचतात, तेवढंच खाणं, त्याच्यानंतर नाही का पुन्हा मेडिटेशन करणं. आणि जे त्यांचं नाही का दिनचर्या ठरलेली आहे, कंटिन्युअसली नाही का ते लोक सेल्फ डिनायल म्हणजे स्वतःला नाकारायचं आणि नाही का स्वतःच्या आत्म्यावर, स्वतःच्या जीवावर मेडिटेट करणं. तुम्हाला काय गोष्टी दिल्यात, कोणतं नाही का सामर्थ्य दिलंय, ह्या गोष्टींमध्ये मिळवण्याचा, मोक्ष मिळवण्याचा, सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. ते ते लाईफ जगलेला, ते ट्रेनिंग घेतलेला ओके असा हा लाईक व्यक्ती होता. त्याचं तारण झालंय आणि कंटिन्युअसली ओके ते लोक कोणाशी बोलत नाही, काही नाही. त्यांचा वेळ कधीच चुकत नाही. एव्हरी डे जे ठरलंय, जे टाइम टेबल आहे त्यानुसारच चालतात. त्यांना जर एक बोल राईस म्हटलं तर ते तेवढंच खाणार. आज जर एवढं आहे तर तेवढंच, त्याच्यापेक्षा एक दाणा कमी नाही, जास्त नाही. जसं बनवण्याची पद्धत आहे तेच, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी नाही. चप्पल घालायची नाही तर ते तसंच फिरणार. ते पाणी सुद्धा ठरलंय त्यानुसार पिणार. जर उपवास ठरला आहे तर तो तसाच्या तसा करणार. ते सगळ्या लोकांमध्ये इतकी युनिटी, इतकं डेडिकेटेड लाईफ ते जगतात. आणि याचं तारण झालं, हा चर्चमध्ये आला पास्टर आणि त्याला नाही का पूर्ण एक बायबल, अख्खं पूर्ण मोठं बायबल त्याला गिफ्ट केलं. या व्यक्तीने काय केलं, 2 दिवसानंतर त्या पास्टरांना परत भेटायला गेला, ज्याचं तारण झालंय तो. प्रेज द लॉर्ड. 2 दिवसानंतर भेटायला गेला. पास्टर म्हणाले, भेटले त्याला, खूप आनंदाने त्याचं स्वागत केलं, भेटले. तो पास्टरांना म्हणाला, पास्टर माझं हे पुस्तक वाचून झालं आहे, मला आता तुम्ही दुसरं कुठलं पुस्तक द्या. पास्टर म्हणाले, दुसरं देऊ? तो म्हणाला, हा हे वाचून झालं माझं, मला दुसरं द्या. ते म्हणाले, हे बायबल आहे, जुना आणि नवा करार तुझं वाचून झाला. प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला, 2 दिवसात वाचून झालं. पास्टर म्हणाले, तो म्हणाला, हे पूर्ण पुस्तक वाचलं मी, स्टार्ट टू एंड माझं वाचून झालं आहे, मला आता दुसरं द्या. प्रेज द लॉर्ड. पास्टर म्हणाले, ख्रिस्ती लोकांमध्ये एकच पुस्तक आहे, एकच बायबल आहे. याला त्याच्या धर्मग्रंथाची सवय, हे झालं की ते झालं की ते, आणि ते मेडिटेट करतात, वाचतात. ते म्हणाले, तू 2 दिवसात हे वाचलं, हे नुसतं वाचायचं नाही, हे समजून घ्यायचंय. तो म्हणाला, हा मी हे वाचलं. आणि त्याने पास्टरांना जेनेसिस पासून रेव्हलेशन पर्यंत सांगायला सुरुवात केली. जेनेसिस, उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात हे लिहिलंय, दुसऱ्या अध्यायात हे लिहिलंय, तिसऱ्या अध्यायात हे लिहिलंय, निर्गम मध्ये हे लिहिलंय. वर्ड टू वर्ड कुठे काय घडलं, कुठे कुठली गोष्ट घडली, या सगळ्या गोष्टी त्याने सांगायला सुरुवात केली. रेव्हलेशन, प्रकटीकरणच्या पुस्तकापर्यंत. किती मेडिटेशनने, किती चांगल्या प्रकारे 2 दिवसात त्याने बायबल वाचून काढलं असेल. का? कारण इतके वर्ष नाही का दुसऱ्या ठिकाणी त्याने ट्रेनिंग घेतली, त्याला माहितीये. आणि ज्या वेळेस त्याचं तारण झालं, त्याची तहान आणि भूक देवासाठी इतकी की वाचलं. आणि पास्टर स्वतः थक्क झाले. पास्टर म्हणाले, तू जे बोललाय ते अगदी बरोबर बोललाय. आम्ही इतके वर्ष नाही का शिकवतोय, वाचतोय, पण आम्हाला इतकं वर्ड टू वर्ड माहित नाही तितकं जास्त. तो म्हणाला, नाही हे ह्या अध्यायात दिले, ते त्या अध्यायामध्ये दिले, असं आहे, हे नवीन करार आहे, ह्या गोष्टी घडल्या आहेत. सगळं सगळं प्रेज लॉर्ड 2 दिवसात बायबल संपवलं. आणि पास्टरनं म्हणतोय, हे घ्या, हे झालं माझं वाचून, मला आता दुसरं धर्मग्रंथ, दुसरं पुस्तक वाचायला द्या. आणि मग त्याला कळले की हेच पुस्तक आहे, जीवनाचं पुस्तक आहे, यावरच मेडिटेशन करायचं. बट ही वॉज सो मच हंग्री फॉर द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्याकडे कित्येक असे लोक आहेत, वर्षानुवर्ष, 10-15 वर्ष झालेत, अजून पूर्ण बायबल वाचून झालं नाही. काही लोकांचं पूर्ण बायबल वाचून झालंय, पण तरी सुद्धा कोणतं पुस्तक कुठे, ही गोष्ट बायबलमध्ये दिली आहे का, काही डीप बायबल मधल्या गोष्टी काढल्या नाही, आहे का बायबलमध्ये, असं त्यांना वाटतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे 2 टेस्टिमनी मी ऐकले ना, मी ठरवलं की ऍक्च्युली आमच्या चर्चमध्ये आम्ही प्रत्येकाला अशा प्रकारे शिकवतो. आम्ही कधीच त्यांना शुगर कोटेड वर्ड देत नाही. आम्ही कुठेही गेलो, काही गेलो, वी गिव्ह देम वर्ड, वी टॉक थ्रू द वर्ड. आम्ही त्यांना वचन शिकवतो. तुम्ही जर माझ्या घरी आला तर पाहाल, माझे हस्बंड जे आहेत नाईट शिफ्ट करतात, सकाळी येतात ते. ओके, ही वर्क्स फॉर द वर्ल्ड बँक. आणि सकाळी आल्यानंतर पण थोडं काम, मेडिटेशन, एखादं वचन घेणार, एखादी गोष्ट पाहणार, आणि तसंच वचन घेऊन ते थोडा वेळ झोपतात. मेडिटेट करत 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 हार्डली 3-4 तास ते झोपतात, त्यापेक्षा जास्त नाहीच. कधी कधी तेवढा वेळही मिळत नाही, 2 तासात लगेच उठतात. आणि त्यांचे फोन कंटिन्यू वाजत असतात.
कधी कोणतं इकडचं व्यक्ती, कोण तिकडचं व्यक्ती, कोण ऑफिस मधलं व्यक्ती, कोण दुसऱ्या शहरातली व्यक्ती, कोण अजून कोण, कुठून कुठून लोक, की पास्टर असा प्रॉब्लेम झाला, पास्टर हे आहे, पास्टर ह्याचा अर्थ काय, हे काय करू, ते काय करू, या भेटायला आम्हाला सांगा. आणि प्रत्येक कॉल त्यांचा कमीत कमी नाही का 10 ते 15 मिनिटं चालतो, काही काही कॉल अर्धा अर्धा तास. सो लोकांना ज्यावेळेस ते फोनवर पण बोलतात ना, ते वर्ड देणार, वर्ड बद्दल सांगणार, हे असं दिलंय तसं दिलंय, नाही तुम्हाला हे नाही करायचं. सो त्यांचा दिवस त्यामध्ये जातो. मी सांगते पूर्ण दिवस आम्ही एकत्र घरात असतो, कारण डे शिफ्ट मध्ये त्यांचं काम नाहीये, पण आम्हाला एकमेकांशी बोलायला जास्त वेळ मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. साईड बाय साईड त्यांचं काम चालू असतं. कंटिन्युअसली इज मेडिटेटिंग द वर्ड ऑफ गॉड. कालच चर्चमध्ये ते सांगत होते की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना ज्या वेळेस म्हणजे हे लोक काम करतात ना, तर त्यांना कसं एका व्यक्तीला काम करण्यासाठी समोर मोठमोठ्या 2 स्क्रीन असतात कम्प्युटरच्या, ओके, आणि मोठ्या साईजचे, ओके, की काम करताना अर्धे फाईल्स इकडे ओपन असतात, अर्धे फाईल्स तिथे ओपन असतात. घरी असल्यावर छोट्याशा लॅपटॉपवर जे काम करतात तिकडे ते 2 स्क्रीनवर पाहून काम करत असतात. कधी कधी 3 स्क्रीन असतात कम्प्युटर्सच्या एका माणसाला काम करण्यासाठी, 1 2 3, मोस्ट ऑफ द टाइम यांच्या समोर 2 स्क्रीन असतात, त्यांना काम करायला लागतं. हे काय करतात माहिती, एका स्क्रीनवर, एका कम्प्युटरच्या स्क्रीनवर, मॉनिटरवर एखादं बायबलचं वचन, एखादं जे मेडिटेट करायचं काहीतरी, ते वचन कंटिन्युअसली समोर ठेवतात. काम करता इथे बघतात ते वचन, परत मेडिटेट करतात. म्हणजे कंटिन्यू एखादं वचन नाही का ते दुसऱ्या स्क्रीनवर ठेवतात, की काम करताना पण ते वचन मेडिटेट करतील. कारण जास्त वेळ नाहीये ना, हे काम आहे ते काम आहे सगळं, मग कधी करणार. सो काम करताना ती लिंक तुटू नये म्हणून, आणि काम करता करता, फोनवर बोलता बोलता, कॉल घेता घेता, मीटिंग अटेंड करता करता, ट्रेनिंग देता देता कंटिन्युअस ते वचन समोर, आणि ही इज कंटिन्युअसली मंचिंग ऑन द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. आपल्याला जर देवाच्या वचनासाठी तहान आणि भूक नाहीये, तर कुठेतरी शुष्कपणा आपल्यामध्ये आलाय, आपण ते गमावून बसलोय. हे 2 साक्षी जेव्हा ऐकले ना, मी म्हटलं ऑलरेडी आम्ही अर्ध्या गोष्टी तर करत आहोत. तुम्ही आमच्या चर्चमध्ये या, कोणालाही भेटा. जे लोक आम्हाला भेटतात त्यांची टेस्टिमनी हीच आहे की आम्हाला नाही का वचन समजतंय, आम्ही वचनामध्ये आता जास्त मेडिटेट करतोय, आम्हाला आता नाही का वचनाचा अर्थ समजतोय. आम्ही प्रत्येकाला, कोणीही प्रार्थनेला येऊ दे, आम्ही सांगतो आम्ही प्रार्थना करणार, परंतु आम्ही प्रार्थना करतोय म्हणून घडत नाहीये. जो देव आमच्यामध्ये तोच तुमच्यामध्ये. सो तुम्हाला उभं राहायचंय, तुम्हाला तुमच्या अधिकारात चालायचंय. प्रेज द लॉर्ड. सो ट्रेन युअर चिल्ड्रन, ट्रेन युअर फॅमिली मेंबर्स, ट्रेन ईच अँड एव्हरी पर्सन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खरंच नाही का असं व्हायला पाहिजे की चर्च रोज ओपन आहे आणि लोक सहज येत आहेत जात आहेत, आणि नाही का दे आर प्रेइंग. आम्ही हैदराबादला गेलो होतो, तिकडे नाही का कॅल्वरी टेम्पल म्हणून जे चर्च आहे, प्रेज द लॉर्ड, आम्ही त्या चर्चला व्हिजिट केली. कंटिन्युअसली चालू असतं ते चर्च. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमच्यापैकी काही लोकांनी गेले असतील, पाहिलं असेल, तर खूप सुंदर आहे. प्रत्येकाने नाही का त्या ठिकाणी तर जावंच, एकदा तरी जा त्या ठिकाणाला, त्या चर्चला, हैदराबाद मध्ये भेट द्या. प्रेज द लॉर्ड. तुम्ही भेट देत नाही असं कधी होऊ देऊ नका. ओके. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आमच्याकडे ऍक्च्युली वेळ जास्त नव्हता. आम्ही पास्टर क्रिसच्या मीटिंगसाठी गेलो होतो. थोडा वेळ होता. आम्ही ठरवलं की आमची रिटर्नची ट्रेन होती आणि आम्ही ठरवलं होतं आम्हाला तिकडे जाऊन यायचं. आम्ही सकाळच्या वेळेत जाऊन आलो. तिकडे इतकं सुंदर तुम्हाला जागा आहे ती. तुम्हाला माहिती आहे 51 डेज मध्ये पास्टर सतीश कुमार यांचं ते चर्च बांधलेलं आहे. खूप वर्षापूर्वी तो एक डोंगरासारखा भाग होता. तिकडे 40 दिवस पावसामध्ये भिजत पास्टर सतीश कुमार गेले होते. ते तरुण होते त्यावेळेस. त्यांचं सुरुवातीचं तरुणपणातलं जीवन चांगलं नव्हतं. मित्रांच्या नादाला लागले होते, व्यसनामध्ये अडकले होते. परमेश्वराशी एन्काउंटर झालं, येशू त्यांना समजला, आणि त्यानंतर काय झालं माहितीये का, की त्यांनी जीवन प्रभूला दिलं. त्या ठिकाणी ते नाही का रात्रंदिवस प्रार्थना करत होते. 40 डेज अँड नाईट ड्राय फास्टिंग, काही खाणं पिणं नाही, रात्रंदिवस ते प्रार्थना करत होते. आणि त्यावेळेस त्यांनी रडून रडून प्रार्थना केली होती. ती जागा परमेश्वराने त्यांना दिली. खूप मोठा एरिया आहे, खूप मोठा, इतकं मोठं चर्च आहे. केवळ 51 दिवसात ते बांधून झालेलं आहे. तुम्ही युट्यूबवर जा, त्यांच्या चर्चची माहिती काढा, त्यांचं इतकं सुंदर सिस्टीम आहे. आम्ही तिकडे गेलो, सिक्युरिटी चेक आहे तिकडे, 2-2 सिक्युरिटी प्रत्येक गेटला उभे असतात. सुंदर रस्ते, इतकं पीसफुल प्लेस. सिक्युरिटी सुद्धा तुमच्याशी प्रेमानेच बोलणार आहे. 10 माणसं येऊ दे, 100 माणसं येऊ दे, कंटिन्युअसली लोकांची तिकडे ये जा आहे. सिक्युरिटी आम्हाला सांगितलं कुठे जायचं, काय जायचं. आम्ही आतमध्ये गेलो, मेन चर्चच्या एंट्रन्स मध्ये गेलो आम्ही. तिकडे तिकडे गेल्यावर एंट्री केल्या केल्या तिकडे त्यांचे नाही का जे काम करणारी लोक आहेत, एव्हरी वन वॉज सो मच
हंबल, जॉयफुल, इतका रिस्पेक्ट. मी पाहत होते, आम्ही गेल्यावर अजून कितीतरी लोक आली होती, ऑलरेडी काही लोक होती. कंटिन्युअसली इट इज लाईक लोक कुठलं नाही का काहीतरी पाहायला जातात, व्हिजिट करायला जातात, एक पर्यटन स्थळ असल्यासारखं. ते लोक दमले नाही, थकले नाही, चिडचिड करून हा असं आहे तसे काहीच उत्तर आम्हाला नाही. प्रेमाने प्रत्येकाला वेळ देऊन आम्ही तिकडे आतमध्ये त्यांचं मेन चर्च जे सिटिंग आहे तिकडे गेलो. इतकी सुंदर जागा. 24 तास ते ओपन असतं. कोणीही तिकडे येऊ शकतं, त्या ठिकाणी बसून प्रार्थना करू शकतं. प्रेज द लॉर्ड. इतकी पीसफुल जागा आहे. ती जागा अशी आहे की तुम्ही तिकडे गेल्यावर प्रार्थनाच करणार, दुसरं काहीच करणार. तुम्हाला वाटेल ही जागा किती अभिषेकाने भरलेली आहे. आमच्यापैकी जितके लोक गेले होते सगळ्यांना असं वाटलं की तिकडे जाऊन प्रार्थना करावी, प्रार्थना करावी, प्रार्थना करावी. आणि ते सगळेजण प्रार्थना करायला लागले. प्रेज द लॉर्ड. कित्येक लोक आम्ही पाहिली लांबून लांबून आले होते, प्रार्थना करत होते. मग आम्ही तिकडून बाहेर आलो. बाहेर आल्या आल्या लाईक आमच्या सोबत आमची लहान मुलं होती, आमचा बऱ्यापैकी ग्रुप होता. तिकडे त्यांनी आम्हाला सुंदर नाही का चहा दिला, स्टीलच्या ग्लासमध्ये. ओके, डिस्पोजेबल पण नाही. गरम गरम चहा दिला. लहान मुलं होती, त्यांचे कॅल्वरी टेम्पलचे स्वतःचे नाही का चॉकलेट्स वगैरे आहेत, बिस्किट्स आहेत, ते लहान मुलांना दिले. सगळ्यांना बसवून दिलं. जेवढे लोक, आम्ही कोणी काहीच मागितलं नाही. सगळ्यांचे नाही का ते सगळ्यांना स्टीलच्या ग्लासमध्ये चहा, ते ग्लास वॉश करणार, सुंदर क्लीन आणून देणार, त्याच्यामध्ये वॉश करणारा स्टाफ त्यांचा चांगला आहे, देणारा चांगला आहे. तिकडून आम्हाला ते स्वतः घेऊन गेले, पूर्ण जागा दाखवली, त्यांचं किचन दाखवलं, कसं जेवण बनतं दाखवलं, पास्टरांचं घर, त्यांचा बंगला, त्यांची बिल्डिंग, त्यांचं स्कूल, त्यांचं बायबल कॉलेज, त्यांचं हॉस्पिटल, सगळं दाखवलं. त्यांचं हॉस्पिटल आहे तिकडे. हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेल्या गेल्या आम्ही जेव्हा पाहिलं ना, तिकडचा हॉस्पिटलचा पण स्टाफ, ओके, हॉस्पिटल आहे आणि खूप गर्दी आहे तिकडे, सगळं आहे. त्या हॉस्पिटलचा स्टाफ सुद्धा रिसेप्शन सेंटरला उभं राहून आमचं स्वागत करतोय, बोलते, जेव्हा की आमचं त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही. आम्ही फक्त हॉस्पिटल बघायला ह्यांच्या सोबत आलोय. इतकं सुंदर, प्रेमळ ती जागा, इतकी प्रेमळ. तिकडे त्यांनी आम्हाला ती जागा पण दाखवली की कोणीही आलं, समजा कोणी आलं 2 दिवस 3 दिवसासाठी मीटिंग आहे म्हणून, कुठे राहणार, त्यांच्यासाठी राहायला मोफत वेगळी जागा आहे. 24 तास ते चालू असतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तिकडे जाऊ शकता, राहू शकता, तुमचं सामान घेऊन, सगळ्या गोष्टी तिकडे. सगळ्यांना जितके लोक येतात, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण फुकट मिळतं. सगळ्या गोष्टींची सोय तिकडे. कोणी तुम्हाला तिकडे अडवत नाही, कोणी विचारत नाही. त्यांचं आम्ही बुक स्टॉलला गेलो, त्यांचं आम्ही बाकीच्या गोष्टी पाहिल्या, त्यांचं वॉशरूम पाहिलं, कितीतरी वॉशरूम आहे. तिकडच्या स्टाफशी बोललो. प्रत्येक जण ना प्रेमळ आणि मनापासून ते त्या गोष्टी करत होते. म्हणजे आम्हाला वाटलं, माहित नव्हतं की आपल्या भारतामध्ये असं चर्च आहे, अशी जागा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इतकं सुंदर त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे. प्रत्येक चर्चच्या मेंबरला एक कार्ड आहे, त्या कार्डवर त्यांना फॅसिलिटीज आहेत. त्यांना नाही का लाईक हॉस्पिटलमध्ये त्यांना फॅसिलिटीज आहेत त्यांच्या. म्हणजे त्या चर्चची सर्व्हिस अशी आहे की तुम्ही 1-2 दिवस चर्चला आले नाही, व्हॉलंटियर्सचे सकाळपासून फोन सुरू होतात, लीडर्सचे, का आले नाही, काही प्रॉब्लेम आहे का, आम्ही मदत करायला येऊ का, आम्ही प्रार्थना करू का. दिवसातून 2-3 वेळा जर एक मेंबर आला नाही तर त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते. कोणी जर मरण पावलं त्यांच्या घरामध्ये काय, यांची टीम सगळं करते, सगळ्या गोष्टी. फक्त तुम्हाला नाही का जे कार्ड दिले त्यावर त्यांना सांगावं लागतं. आणि इतका मोठा क्राऊड आहे त्यांचा, इतका मोठा क्राऊड आहे. एक एक स्वतःच गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश केल्यासारखी त्यांची ती सगळी गोष्टी होती. आम्ही इतकं काही शिकलो, इतकं काही. प्रेज द लॉर्ड. इट इज पॉसिबल. तुम्हाला माहितीये, बायबल सांगतं 1 करंथी 2:12 मध्ये की तुम्हाला जगापासून मिळणारा आत्मा मिळाला नाहीये. यू हॅव रिसीव्ड द स्पिरिट विच इज फ्रॉम गॉड. परमेश्वरापासून असलेला आत्मा मिळालाय की जे देवाने कृपेने दिले, जे फुकट दिले ते तुम्ही ओळखून घ्यावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी देवाने दिल्या आहेत. बायबल सेज लव्ह कव्हर्स मल्टिट्यूड्स ऑफ सिन. प्रीती पापांची रास झाकते. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्या जागेमध्ये जो अनुभव घेतला आणि आम्हाला असं दुःख वाटायला लागलं की हे जर आधी माहित असतं, आम्ही आमचं नाही का ट्रेनचं रिझर्वेशन 1 दिवसानंतरच केलं असतं, आम्ही तो दिवस तिकडे घालवला असता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इतकं सुंदर त्यांचं चर्च आहे, इतकं मोठं चर्च आहे, हजारो लोक बसू शकतात, ते हजारोंची जागा भरते. दुसरं त्यांचं चर्च त्यांनी अजून एक वेगळी जागा ठेवली, ते सुद्धा भरते. सकाळपासून त्यांच्या संडेला सर्व्हिस सुरू होतात, 6-7 सर्व्हिस असतात त्यांचे. प्रेज द लॉर्ड. ते सुद्धा ह्याच जगात राहतात, याच पृथ्वीवर राहतात, ह्याच समाजामध्ये राहतात, ह्याच गव्हर्नमेंटचा भाग आहे. परंतु त्यांनी त्यांना काय दिलंय हे ओळखून घेतलंय. प्रेज द लॉर्ड.
बायबल सांगतं तुम्ही जगामध्ये आहात पण जगाचे नाहीये. जर तुम्ही जगाचे नाहीये तर जगाचा आत्मा तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकत नाही. जगाचा आत्मा तुम्हाला फसवू शकत नाही. जगाचा आत्मा जगातल्या गोष्टींमध्ये तुम्हाला ओढू शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का की तुम्ही जगाचे नाहीये. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत ना वचन हे असं सांगतंय दिस इज माय आयडेंटिटी हे घेऊन उभं राहणार नाही ना, मी सांगते काही गोष्टी बदलताना दिसणार नाही, काही गोष्टी घडताना दिसणार नाही. का? कारण आपण जास्त ह्या जगामध्ये चालतोय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ह्या जगापासून सेपरेट व्हायचंच आहे आणि तुम्हाला देवासोबत वेळ घालवायचाच आहे. प्रेज द लॉर्ड. लेट अस स्टार्ट समथिंग डिफरंट. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी वेगळ्या सुरू करूया. आता ते शुगर कोटेड वचन, त्याच गोष्टी, तेच डेव्हिडची स्टोरी, तेच अब्राहमाची स्टोरी, तेच संडे स्कूलचं वचन, तीच प्रार्थना, तीच रक्तस्रावी स्त्री, तेच नाही का जॉन 3:16 ह्याच्या पलीकडे जाऊया आणि ज्या परमेश्वराने गोष्टी दिल्यात ना ते घेऊन पुत्रासारखं उभं राहूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही नाही म्हणणार ना तर बायबल काय सांगतं, जे पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले होतील. प्रेज द लॉर्ड. का तुम्हाला नाही का तुमच्या समोर दुसऱ्यांना पुढे जाताना पाहायचं? येस, दुसरे पुढे जाऊ दे, पण तुम्हाला स्वतःला मागे का जायचंय? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने अद्भुत गोष्टी दिल्यात. मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही ह्या दिवसांमध्ये, ह्या काळामध्ये इथे आहात, देन दिस इज युअर टाइम, दिस इज युअर सीझन. ही तुमची वेळ आहे, हा तुमचा ऋतू आहे, तुमचा हंगाम आहे. परमेश्वर तुमच्याद्वारे अद्भुते करणार म्हणून या दिवसांमध्ये तुम्हाला ठेवलं. कित्येक लोक म्हणतात आम्ही आता का आहे, आम्ही गेलो असतो तर बरं झालं. नो, तुम्ही जर आहात तर तुमच्याद्वारेच परमेश्वर काम करणार, पण तुम्हाला नाही का बोल्डली उभं राहायचंय. मग भले मी नाही का बाबेलच्या राज्यामध्ये असू दे, मी नबुकदनेस्सर राजाच्या हाताखाली असू दे, मी इस्रायलमध्ये असू दे, मी यरुशलेम मध्ये असू दे, किंवा मी नेहेम्यासारखं नाही का दुसरीकडे असू दे, मी एस्तेर सारखं कुठे गेलेला असू दे. प्रेज द लॉर्ड. एस्तेरच्या जीवनात तिचा काका होता जो तिला पुश करत होता, मार्गदर्शन करत होता, उभा राहिला होता. तुमच्या जीवनात पण कोणीतरी अशी व्यक्ती नक्कीच असेल जी तुम्हाला म्हणत असेल पुढे हो, घाबरू नको, परमेश्वर सोबत आहे. जर कोणी आहे नसेल ना तर मी सांगते आमचे मेसेजेस ऑनलाईनचे ऐका. यू विल बी पुश्ड. तुम्हाला नाही का नाही विश्वासाने उभं राहायचंय, नाही तुम्ही ढकलण्यात याल. प्रेज द लॉर्ड. पण माघार घेऊ नका छोट्या गोष्टींमुळे, नाही का नाही दिस इज माय डेस्टिनी म्हणून माघार घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी ह्या पूर्ण सीझन मध्ये तुम्हाला वचनासोबत अशा काही टेस्टिमनी शेअर करणार आहे की वचन असं सांगते आणि येस प्रॅक्टिकली ऑल्सो दिस इज हॅपनिंग. नुसतंच वचन बोलणार आहे, लोकांच्या जीवनात झालंय, गोष्टी घडल्यात आणि घडत आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. देवाने तुम्हाला फ्रीली फ्रीली काही गोष्टी दिल्या आहेत. जर हेच वचन तुम्ही नाही का अजून नाही का वेगळ्या ट्रान्सलेशन मध्ये जर पाहिलं, त्याच्यात अजून वेगवेगळं अद्भुत रहस्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. फ्रीली लिहिलंय इंग्लिशमध्ये, NKJV मध्ये, KJV मध्ये फ्रीली लिहिलंय, NIV मध्ये फ्रीली लिहिलेलं आहे, मराठीमध्ये कृपेने लिहिलेलं आहे. पण जर अजून तुम्ही नाही का अँप्लिफाईड मध्ये पाहिलं, तुम्ही यंग्स ट्रान्सलेशन पाहिलं, तुम्ही TPT जर पाहिलं, पॅशन ट्रान्सलेशन, त्याच्यामध्ये या शब्दाचं नाही का अजून सुंदर एक्सप्लेनेशन दिलंय. प्रेज द लॉर्ड. देवाने दिलंय, देवाने दिलंय, कोणत्या मनुष्याने दिलं नाही, पृथ्वीवरच्या कोणत्या माणसाने दिलं नाही की आज दिले आणि उद्या काढून गेल. बायबल सेज गॉड हॅज गिव्हन फ्रीली. सो देवाचा आत्मा पण आहे की देवाने काय दिलंय हे तुम्ही ओळखून घ्यावं. प्रेज द लॉर्ड. सो यू हॅव द स्पिरिट ऑफ गॉड. देवाने ऑलरेडी दिलंय, देवाने फ्रीली दिलंय. देन जस्ट से लॉर्ड आय रिसीव्ह इट. हे माझी गोष्ट आहे, हा माझा अधिकार आहे आणि मी यामध्ये चालणार. प्रेज द लॉर्ड.